काँग्रेसमधून जी उमेदवारी दिली नाही ते पक्षांतर काही गोष्टी त्यांच्या मनातून काय आले आम्हाला माहीत नाही, पण काँग्रेसनं ज्यावेळी तिकीट नाकारलं त्यानंतरनं जनतेनंच आवाज उठवला की नाही आता थांबायचं नाही आणि पुढं चालायचंच. ह्या उद्देशानंच आम्ही जनस्वराज्य पक्षाकडून तिकीट मिळवलं. अगदी 3-4 वेळा पक्ष श्रेष्ठीप्रमाणे आपली चर्चा झाली होती, पण काही कारणास्तव त्यांनी आमची उमेदवारी नाकारली. काँग्रेसची मी एकनिष्ठ होतो. आता जनस्वराज्य पक्षानं आम्हाला उमेदवारी दिलेली आहे आणि आता विनय कोरे साहेब यांच्याकडून अगदी शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे 2:30 वाजता आम्ही ज्यावेळी फॉर्म भरायला गेलो त्यावेळी आम्हाला AB फॉर्म त्यांनी दिला आणि तिथून पुढे आम्ही पुढं वाटचाल केली, ती जनस्वराज्य पक्षाची वाटचाल केली. आणि जनता म्हणजे माझी मायबाप आहे की बाबा जेणेकरून जनतेसाठीच आजपर्यंत मी धडपड झालो. गेली 20 ते 25 वर्ष जनतेचा निर्णय हा अंतिम राहिला, त्यामुळे जनस्वराज्य पक्ष हातात घेतला. आता माझा अजेंडा म्हणजे एक आहे की केमलाय मंदिरपाशी कमान उभा करणे. दुसरी गोष्ट, जी चुलत्यांनी शाळा बांधली होती आज शाळा ती बंद आहे, ती शाळा पाडून तिथे एक सर्वांच्यासाठी हॉल होणे ती साधारण 3 ते 4 मजली असावी असे अंदाज बांधतोय मी. दुसरी गोष्ट, त्याच शाळेमध्ये एक अभ्यासिका, त्याचबरोबर मुलांसाठी व्यायामशाळा, ह्या आज काळाची गरज आहे. त्यानुसार इथील जे काय अवैध धंदे वगैरे बाकीच्या गोष्टी आहेत ते बंद करण्याच्या मार्गावर आम्ही आहेत. प्रत्येकांची इच्छा एकच आहे की बाबा तू तर एकदा नगरसेवक व्हायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. नमस्कार. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं सध्या कोल्हापूर शहरातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. कारण महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, त्याचबरोबर राजश्री शाहू आघाडी असेल आणि त्याचबरोबर आता त्यानंतर जनस्वराज्य आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांची देखील एक आघाडी निर्माण झालेली आहे. त्यामुळे राजकीय समीकरण आहेत ती आता बदलायला सुरुवात झालेली आहे. कारण महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, या ठिकाणी अनेक जे कार्यकर्ते होते, इच्छुक उमेदवार होते, यांची उमेदवारी नाकारलेली आहे आणि त्यामुळं अनेक घडामोडी या ठिकाणी घडलेल्या आहेत. जनस्वराज्य पक्षामधून अनेक जण निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत, तर काही जण अपक्ष म्हणून या निवडणुकीच्या रिंगणात दिसणार आहेत. सध्या माझ्यासोबत आहेत कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर सुभाषराव पाटील यांचे पुतणे अनिल पाटील. अनिल पाटील हे काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, मात्र त्यांची उमेदवारी नाकारलेली आहे आणि ते सध्या जनस्वराज्य पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात दिसणार आहेत. नेमक्या काय घडामोडी घडल्या, त्यांना उमेदवारी का नाकारण्यात आली आणि त्यांचा राजकीय जो प्रवास होता, काँग्रेसमधला प्रवास होता आणि त्यांनी केलेली विकास कामं आणि सध्याची त्यांचे जे काही मुख्य उद्देश, मुद्दे आणि अजेंडे आहेत हे देखील आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. साहेब नमस्कार. नमस्कार साहेब. काय सांगाल, आज गेल्या मला माझ्या माहितीप्रमाणे गेल्या 25 वर्षाहून अधिक काळ तुम्ही काँग्रेसमध्ये सक्रिय कार्यकर्ते म्हणून काम बघत आहात. नेमकं तुमचा जो काही राजकीय प्रवास आहे, तुमच्या कुटुंबाचा राजकीय प्रवास आहे, तो आम्हाला जाणून घ्यायचा आहे. गेले 20 वर्ष काम मी करतोय काँग्रेसमधनं एकनिष्ठ. तसेच आमचे आजोबा शेतकरी संघाचे सेक्रेटरी होते आणि शेतकरी संघात म्हणजे उभा करण्यासाठी त्यांचं बरंच योगदान आहे. मोठे चुलते माजी सरचिटणीस विलासराव श्रीपतराव पाटील, तसेच माजी उपमहापौर सुभाषराव श्रीपतराव पाटील, त्यांनी केलेली कामं ह्याच्यावर त्यांच्या पायापाय ठेवून आम्ही मी 20 वर्ष जे काम करतोय ते त्यांच्या पावलापाव टाकून पुढं वाटचाल करतोय. खरं तर तुमच्या घरातूनच राजकीय आणि सामाजिक सेवेचा वारसा तुमच्या सोबत आहे आणि त्याच जोरावर तुम्ही निवडणूक लढवण्यासाठी तयार झालेला आहात आणि या प्रभाग क्रमांक 8 मधून तुम्ही निवडणूक लढवणार होतात. मात्र काँग्रेसमधून तुम्ही निवडणूक लढवणार होतात. काँग्रेसकडून जी उमेदवारी तुम्हाला नाकारण्यात आली, काय कारण असेल, तुमच्या यावर काय प्रतिक्रिया आहेत? काँग्रेसमधून जी उमेदवारी दिली नाही ते पक्षांतर काही गोष्टी त्यांच्या मनातून काय आले आम्हाला माहीत नाही, पण काँग्रेसची मी एकनिष्ठ होतो. आता जनस्वराज्य पक्षानं आम्हाला उमेदवारी दिलेली आहे आणि आता विनय कोरे साहेब यांच्याकडून अगदी शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे 2:30 वाजता आम्ही ज्यावेळी फॉर्म भरायला गेलो त्यावेळी आम्हाला AB फॉर्म त्यांनी दिला आणि तिथून पुढे आम्ही पुढं वाटचाल केली, ती जनस्वराज्य पक्षाची वाटचाल केली. आता खरं तर तुम्ही सांगितलं की माझ्या घरामध्येच राजकीय आणि सामाजिक सेवेचा सहकाराचा देखील वारसा तुमच्या सोबत आहे. काँग्रेसमध्ये तुम्ही 20 वर्ष काम करताय, मात्र आता काँग्रेसचं तुम्हाला उमेदवारी मिळालेली नाही आहे, जनस्वराज्यमधून तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे. काँग्रेसचे जे तुमचे कार्यकर्ते होते, समर्थक होते किंवा तुमच्या भागातील जे काही नागरिक तुमच्या संपर्कात होते,
त्यांचे तुम्हाला साथ मिळेल असं वाटतंय का? नक्कीच साथ मिळेल, कारण काँग्रेसनं ज्यावेळी तिकीट नाकारलं त्यानंतरनं जनतेनंच आवाज उठवला की नाही, आता थांबायचं नाही आणि पुढे चालायचंच. ह्या उद्देशानंच आम्ही जनस्वराज्य पक्षाकडून तिकीट मिळवलं आणि त्यांनी दिलं, अगदी शेवटच्या क्षणाला दिलं त्यांनी. बर, याबाबत तुम्ही ज्या वेळेला जनस्वराज्याचं उमेदवारी, तुम्हाला पक्षाची उमेदवारी नाकारलेली होती, त्यानंतर तुम्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी काही चर्चा वगैरे केली होती का? अगदी 3-4 वेळा पक्ष श्रेष्ठीप्रमाणे आपली चर्चा झाली होती, पण काही कारणास्तव त्यांनी आमची उमेदवारी नाकारली. बर, तुमची काही नाराजी तुम्ही बोलून दाखवली होती त्या ठिकाणी? नाराजी वगैरे असं म्हणता येत नाही, फक्त एवढंच होतं की आम्ही जे काम केलंय त्याबद्दल तुम्ही आम्हालाच द्यावी अशी एक त्यांना ग्वाही केली होती. बर, आता काय वाटतंय, या संपूर्ण आता इथं अनेक मातबर नेते असणार आहेत तुमच्या सोबतच, आणि या निवडणुकीमध्ये काय होईल, जनतेचा कौल कसा असेल तुम्हाला वाटतंय? जनतेचा कौल एकंदरीत पक्षानं जे काँग्रेस तिकीट नाकारलं त्याच्या संदर्भात एकंदरीत बघायला गेला तर पूर्णपणे आता एकनिष्ठ जनता एकत्र आल्यामुळं हा निर्णय मला घ्यायची पाळाली की जनतेबरोबर जाणं हे माझं काम होतं. आणि जनता म्हणजे माझी मायबाप आहे की बाबा, जेणेकरून जनतेसाठीच आजपर्यंत मी धडपड झालो गेली 20 ते 25 वर्ष. जनतेचा निर्णय हा अंतिम राहिला, त्यामुळे जनस्वराज्य पक्ष हातात घेतला. पाटील साहेब, मला सांगा, अशी कोणती तुम्ही विकास कामं केली आहेत किंवा काय कामं केली आहेत, उपक्रम राबवले आहेत की तुम्हाला काँग्रेसनं उमेदवारी द्यावी असं तुम्हाला वाटलं होतं? गेले 5 वर्ष झालं आपण फुटबॉल टीम जी आहे ती आपल्या मार्फत चालू आहे, पहिली गोष्ट. तशीच क्रिकेट टीम जी आहे तीही आपल्या मार्फत चालू आहे. त्याचे काम जेणेकरून त्या मुलांना जे काय हवं असते ते किट असो, त्यांचं पूर्णपणे जे काय त्यांचं हे असेल उदरनिर्वाह तो आपण करतोय. दुसरी गोष्ट, इथून जे काय म्हणजे एखादे ऑपरेशन म्हणा किंवा बाकीचे कुठलेही आरोग्यामधलं कोणतंही काम असेल ते CPR पर्यंत किंवा DY पाटील पर्यंत केलेली कामं आहेतच. म्हणजे ऑपरेशन मोठं झालं एक साधारण 6 महिन्याच्या मागं जे आमचे सगरी म्हणून आहेत त्यांना अगदी नेण्यापासून ते घरी आणण्यापर्यंत मी काम केलेलं आहे स्वतः. त्याचबरोबर आरोग्य म्हणला तर म्हणजे महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांना घेऊन भागातील सर्वच कामं, गटर काढणारे असोत किंवा लोटणारे असोत किंवा लाईट कुठे गेलेले असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील ते पूर्णपणे आपण केलेलं आहे. म्हणजे स्वच्छता मोहीम असतील किंवा लोकांच्या ज्या मूलभूत सुविधा ज्या मिळाल्या पाहिजेत त्यासाठी तुम्ही प्रशासनाशी वारंवार संपर्क ठेवत होता. आता जर बघायला गेलं तर ही झाली तुमची आतापर्यंत तुम्ही विविध विकास कामं केलेली आहे. मात्र आता बघायला गेलं तर या निवडणुकीच्या निमित्तानं तुमचा कोणता महत्वाचा असा मुद्दा असणार आहे, कोणता अजेंडा घेऊन तुम्ही लोकांसमोर जाताय? आमच्या चुलत्यांनी 85 ते 90च्या दरम्यान जी कमान केली होती, म्हणजे लक्षतीर्थची एक मान उंचवण्याचे काम जे केलं होतं ते म्हणजे कमान. आता जी कमान केलेली आहे त्याच कमानीत पण माझा म्हणजे मोलाचा वाटा आहे. दुसरी गोष्ट, आता माझा अजेंडा म्हणजे एक आहे की टेमलाय मंदिरपाशी कमान उभा करणे. दुसरी गोष्ट, जी चुलत्यांनी शाळा बांधली होती, आज शाळा ती बंद आहे, ती शाळा पाडून तिथे एक सर्वांच्यासाठी हॉल होणे ती साधारण 3 ते 4 मजली असावी असे अंदाज बांधतोय मी. दुसरी गोष्ट, त्याच शाळेमध्ये एक अभ्यासिका, त्याचबरोबर मुलांसाठी व्यायामशाळा, ह्या आज काळाची गरज आहे. त्यानुसार इथील जे काय अवैध धंदे वगैरे बाकीच्या गोष्टी आहेत ते बंद करण्याच्या मार्गावर आम्ही आहेत. आणि त्याचबरोबर जे आता आम्हाला जनस्वराज्य पक्षानं जे आम्हाला तिकीट दिलेलं आहे त्यांच्याशी एकनिष्ठ राहून किंवा त्यांच्याकडनं कामाची जास्तीत जास्त कामं आणून बाकीची जे काय भागात जी काही कामं आहेत ती पूर्णतः करत आम्ही पूर्ण करीन. बर, माझा शेवटचा प्रश्न, निवडणुका सुरू झाल्यात, प्रचार यंत्रणा तुम्ही आता राबवत आहात, सगळीकडे फिरत आहात, लोकांशी भेटत आहात, कसा प्रतिसाद मिळतोय? प्रतिसाद एकदम छान आहे. प्रत्येकांची इच्छा एकच आहे की बाबा तू तर एकदा नगरसेवक व्हायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही आता प्रभागातील मतदारांना काय आवाहन कराल? नमस्कार, मी अनिल अमृतराव पाटील, माजी उपमहापौर सुभाषराव पाटील यांचा पत्न्या. तुमच्याच विश्वासावर आजपर्यंत मी पुढे गेलेलो आहे आणि इथून पुढे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल, त्या विश्वास ठेवलेल्या त्या कामाचं मी पूर्णपणे चीज करीन, एवढंच बोलून मी थांबतो. तर आपण पाहिलं की काही कारणास्तव म्हणजे
पक्षांतर्गत काही वरिष्ठ नेत्यांच्या ज्या काही घडामोडी घडल्या, चर्चा झाल्या आणि त्या चर्चेतून अनिल पाटील यांची उमेदवारी नाकारण्यात आली आणि त्यानंतर त्यांनी नाराज झाले होते. मात्र त्यानंतर जनसुराज्याचे आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी अनिल पाटील यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना या प्रभाग क्रमांक 8 मधून उमेदवारी दिलेली आहे. आणि यानंतरच आता येत्या 15 जानेवारीला मतदान आणि 16 तारखेला मतमोजणी निकाल होणार आहे. या वेळेला प्रभाग क्रमांक 8च्या नागरिकांचा कौल कोणाला असणार हे देखील स्पष्ट होईल. मात्र आता जर बघायला गेलं तर अनिल पाटील यांच्या बरोबरच त्यांच्या घरातील सामाजिक, राजकीय आणि सहकारातील वारसा मोठ्या प्रमाणात आहे आणि तोच वारसा घेऊन ते या प्रभागामध्ये गेल्या 20 वर्षांपासून काम करत आहेत. त्यांचा जनसंपर्क देखील मोठा आहे आणि गेल्या 20 वर्षांपासून जे कार्यकर्ते, समर्थक आणि मतदार बंधू त्यांच्या सोबत आहेत ते या निवडणुकीत देखील सोबत राहतील असा दावा त्यांनी या निमित्तानं व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर.